माझी गीता कुठे आहे पार्वती? 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 काय ग इतका उशीर का झाला? ते देवापाशी दिवा लावत होते ना, कृष्ण जन्म आहे आज म्हणून. आदिनाथ, तुम्ही देवघरात जवळ आला होतात का? नाही ग, मी इथेच बसून आहे. खरं सांगताय तुम्ही? असं काय विचारतेस? अगं मी इथेच बसून आहे मगासपासून. मी आलेच. अगं आलेच काय? अगं माझा वेळ जात नव्हता म्हणून मी टाइमपास करत होतो लॅपटॉपवर, आणि तू? नाही, आणखी खूप काम आहेत, मी आलेच. शुभ्रा, शुभ्रा, काय प्रकरण आहे हे सगळं? काय प्रकरण आहे हे सगळं मला कळेल. ऍक्च्युअली तुला विचारलं? अभिमान, काय प्रकरण आहे सगळं? काही नाही बाबा, ड्राईव्ह करत होतो, वर्सोव्याला नाकाबंदी होती, घेतलं मला बाजूला, चेकिंग केलं, त्याच्यात ते सापडलं त्यांना. काय सापडलं? कम ऑन बा, तुम्हाला माहिती आहे ना आता. मला काहीही माहित नाही, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. काय सापडलं बा? नो, डोंट गेट फनी, ओके? डोंट
गेट फनी. आय विल गेट फनी टुडे. तुझे लाड केले, तुला अंजारलं गोंजारलं, हवं नको ते पाहिलं, त्याची ही सगळी फळ आहेत. डोंट गेट फनी हरामखोर. काय बोललास तू मला? डोंट गेट फनी. डोंट गेट फनी. कशाला हवं होतं तुला पिस्तूल? अभिमान, तुला पिस्तूल कशाला पाहिजे होतं सांग? पिस्तूल कशाला पाहिजे होतं तुला? स्टाईल मारायला, पोलिसांसमोर स्टाईल मारायला. डोंट गेट फनी. तुझ्या आईला वाद आणलायस तू मला. त्या दिवशी प्रॉमिस केलं होतंस ना शहाण्यासारखं वागीन. हे तुझं शहाण्यासारखं वागणं. मी तिथे कुठल्या कामासाठी गेलो होतो आणि इथे तू काय करत होतास? हे बघ, मी तुला नीट सांगतोय, याच्या पुढे या घरामध्ये नीट जबाबदारीनं वागणार असशील तरच राहा, नाही तर निघायचं बघायचं. निघायचं बघायचं. थांब तू, मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्या शास्त्र्याच्या पोराला धमकावलं होतं ना, त्याच्याशी याचा काय संबंध? माहिती नाही साहेब. नंतर माझं अभिमानशी काही बोलणं झालंच नाही. याची काय काय लफडी चालू असतात हल्ली, याची टोटलच लागेनाशी झाली मला. एनिवे सोड. त्या शास्त्री बुवाच्या पोरांना तुला भेटायला बोलावलं होतं. हा, तुझी त्याची कशी ओळख? काही दिवसांपूर्वी त्याची बायको गायब झाली होती. या शास्त्री लोकांची पण एक एक लफडीच आहेत नाही? एका पोराची बायको लापता, दुसऱ्याच्या डोक्यात दांडोका. तुमचा माणूस होता तो? नाही म्हणजे आदिनाथ शास्त्रीला असा संशय आहे. मी त्याला म्हटलं की तुम्ही असा भ्याड प्रकार करणार नाही म्हणून, पण नेमकं त्याच दिवशी अभिनी चंदूला मी मारलं असा संशय आहे त्यांचा. छान आहे, आनंद आहे. माझी अशीच जर दहशत त्यांच्या मनात असेल तर फारच आनंद आहे. आता एक काम कर, त्यांच्या रेग्युलर टच मध्ये राहा. तुझी त्यांच्याशी असलेली ओळख माझ्या कधीतरी उपयोगी पडू शकते. ठीक आहे. बरं मी येऊ साहेब? हां. विक्रांत, आज तू पोलीस स्टेशन मध्ये अभिमानसाठी जे काही केलंस
त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. सर काय करताय तुम्ही? त्यापेक्षा तुमच्या पायातलं कळा आणि डोक्यावर मारा माझ्या. अरे काय काय बोलतोयस? साहेब तुम्हाला माहिती आहे मी आज जे काही आहे, जिथे कुठे आहे, फक्त तुमच्यामुळे आहे. अरे अभिमानचा शाळू मित्र आहेस तू. तुझ्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं? इतर लोक त्याच्याशी मैत्री करत नाहीत, त्याच्या वडिलांच्या पैशाशी पावरशी करतात. पण तुझं तसं नाही. जा, खूप रात्र झाली आणि आमच्या दिवट्याच्या डोक्यात काही अक्कल शिरते का बघ जरा. बापाचं रक्त आठवणं बंद कर म्हणावं त्या भाडका. सर तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो अभिमानशी. गुड नाईट. चला. बाळ नीट जा हा, आणि फोन कर नक्की. हो अगं कुसुमताईला सांग मी गेलो म्हणून, नाहीतर तिला नाही सांगितलं. कुसुमताई गेल्यात नाशिकला. नाशिकला कशाला? मी सांगितलं होतं तुला, कुसुमताई आणि वहिनी दोघी जाणार होत्या. अरे हो. गेल्या त्या. गेल्या का? ठीक आहे चल निघतो. हो. अच्छा बाळ ऐक ना, तुला जर का वेळ मिळाला तर हा, पुण्याचं घर आहे ना, त्याच्या व्हेंटिलेटरची काच तुटली, म्हणजे लेखा सांगत होती मला. तिथून खूप धूळ येते रे, घर खराब होतं. जमलं तर तेवढं कर ना. जमलं तर? बायकोच्या माहेरचं काम आहे, केलंच पाहिजे ना. बाळ मला माहेर कुठे राहिलंय आता. पूनम असं काय सहज बोललो मी. आय एम सॉरी. तू निघताना मला हे नको न बोलायला. ठीक आहे निघू. चल बाय. वसुधा, ए वसुधा. श्रीराम श्रीराम श्रीराम. वसुधा, ए वसुधा. बाबा काही हवंय का? अरे छातीत जळजळतंय जरा, पित्ताचा त्रास होतोय. वसुधाला सांगणार होतो एक कपभर गार दूध. अहो बाबा मी देतो. बर जास्त त्रास होत असेल सांगा, आपण डॉक्टरकडे जाऊ. त्याची काही गरज नाही रे. वसुधा नाहीये का? अहो ती नाशिकला गेली ना. नाशिकला? कुणाबरोबर? ती आणि कुसुम, त्या दोघींनी दौरा आखलाय. पण नाशिकला किम कर्तव्यम? अहो बाबा त्या कुसुमच्या मनात आहे की कसली तरी तिने शांत करायची. ती शांत जर केली ना तर आपल्या कुटुंबावरती ही जी काही संकट येत आहेत ना सध्या, ती सगळी टळतील असं तिचं म्हणणं आहे. नॉनसेन्स. मधू, अरे असं का बोलतोयस? असते एकेकाची श्रद्धा, कोणाच्याही श्रद्धेला आपण नावं ठेवू नयेत. मी श्रद्धेला नावं ठेवत नाहीये बाबा, अंधश्रद्धेला ठेवतोय. आणि अंधश्रद्धेला नावं जरूर ठेवावी, अगदी मनापासून ठेवावी. कुसुम आधीच विद्वान, त्यातून या बाई लगेच तयार झाल्या, आम्हाला नाशिकला जायचंय नाशिकला जायचंय. मी म्हटलं एकदा त्या नाशिकला जा आणि काय गोंधळ झाला तर घाला. मधू, या सगळ्याच्या पाठीमागे आपल्या माणसांबद्दल असणारी काळजी आहे, हे विसरू नकोस. बाबा मला हे कळत नाही का? कुसुम कशीही असली तरी तुम्हा सर्वांवर तिचा जीव आहे. माहिती आहे मला. माझं म्हणणं काय होतं,
मी म्हटलं आता गणपती आले तोंडावरती, 15 तारखेला गणेश चतुर्थी आहे. एकदा गणेश चतुर्थी होऊ दे, देवाचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे, मग जा ना नाशिकला. अरे हो, गणपती आलेत नाही का? 15 तारखेला चतुर्थी आहे बरोबर. येस. अरे मग तयारी कुठपर्यंत आली? काय तयारी? बाईसाहेब आले की तयारी. बरं ते जाऊ दे, मी तुम्हाला दूध आणून देतो, तुम्ही जरा पडा. नाही, मी जरा घरातल्या घरात फेऱ्या मारतो. पडून झोपून ना ऍसिडिटी आणखीन वाढल्यासारखी वाटते. श्रीराम सावकाश. श्रीराम. आणि जास्त दगदग करू नका, नाही झेपलं तर बसून राहते. हो रे बाबा, मी आणतो दूध लगेच. हो घेऊन जातो पुढे. मी जरा मारतो फेऱ्या इथल्या इथे. श्रीराम श्रीराम. उचलत का नाहीये फोन? कुणासाठी एवढा जीव याकुळ झालाय? प्रत्येक गोष्टी तुला ना खुपसायला हवं. हे कालपासनं बघतोय तू बेचैन आहे. सारखं फोनचं तुंतुन कानाला लावलीस. काय झालंय का? अभिमानला फोन करते, उचलतच नाहीये तू फोन. बाबो, ये प्रेमाचं नाटक करता करता तू त्याच्या प्रेमात पडली का काय? हे सोपान, निखिलची डायरी आहे त्याच्या गाडीत. म्हणून चाललंय. बाकी काल सांगितलं ना तुला मी. काय हाय काय ते डायरी? तेच तर माहित करून घ्यायचंय ना. त्यासाठीच तर दीच्या घरून मी ती डायरी लंपास केली. म्हटलं आज सगळी वाचून काढीन आणि तिच्याकडे गुपचूप जाऊन पुन्हा ठेवून ये. निखिलनी बरीच माहिती काढली होती माझ्याबद्दल. त्यांनी त्या डायरीमध्ये लिहून ठेवलं नसेल कशावर. पण हा सगळा घोळ होऊन बसलाय. जिजूना जर कळलं ना की ती डायरी मी जाऊ एकडे होतं भलतच. त्यात अभिमान कोणच उचलत नाहीये. खपला की काय देऊ जाऊ. तुझ्या प्रेमात पडला गडी म्हणजे खपलाच किती. शुभ्रा, ए शुभ्रा, आले. चल मी आता 10 मिनिटात निघतोय. ते डॉक्टर सामंतांना मी फोन केला होता, त्यांनी आज दुपारची अपॉइंटमेंट दिली. आज शुभ्रा, तू एकटी जाऊन येशील? पण मला त्या इन्स्पेक्टर भोसलेंना भेटायचं आहे. तिथे किती वेळ लागेल काही सांगता येत नाही ना. मी नाही, काहीच हरकत नाही, मी एकटी जाऊन येईन. ॲक्च्युली आपण दोघांनी जायला हवं. मी एक काम करतो, मी तुला फोन करतो, मग आपण बोलू. येतो, बाय. आदिनाथ, काय? काल रात्री मी विचित्र वागले. आय एम सॉरी. कारण कळू शकेल? तुम्ही या परत, मग आपण बोलू. म्हणजे संपूर्ण दिवस आम्ही सस्पेन्समध्ये काढायचा, असंच ना? ठीक आहे. आदिनाथ, आता काय? ते म्हणजे आय लव्ह यू. शुभ्रा, शुभ्रा, ए I also love you.